टॅरिफबाबत ट्रम्प यांची काहीशी नरमाईची भूमिका. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफ सध्या 10%च राहणार, मात्र अमेरिकेची चीनबाबत कठोर भूमिका कायम. 26/11चा मास्टरमाइंड तहव्वूर राणा अमेरिकेतनं भारतासाठी रवाना. राणाला थोड्याच वेळात आता दिल्लीत आणलं जाणार. एनआयची टीम तहव्वूर राणाला दिल्लीत घेऊन येणार असल्याचं कळत आहे. चेंबूरच्या मैत्री पार्कजवळ नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान याच्यावर गोळीबार. तर अज्ञातांनी सदरुद्दीन खानवर 4 ते 5 गोळ्या झाडल्याची माहिती. वर्षा गायकवाड यांच्याकडून त्यांची भेट. चेंबूरमध्ये गोळीबार झालेल्या सदरुद्दीन खान याची प्रकृती स्थिर, तर गोळी त्याच्या दाढेत अडकल्याची माहिती. तर सदरुद्दीन खान ऑइल माफिया असल्याची सुद्धा माहिती. प्रशांत कोरटकर उद्या कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता. कायदेशीर प्रक्रिया अद्याप पूर्ण नसल्यामुळे कारागृहाला आदेश मिळण्यास विलंब. 50,000च्या जात मुचलक्यावर कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून कोरटकरला काल जामीन मंजूर. प्रशांत कोरटकरच्या वक्तव्यामुळे लाखो लोकांची मनं दुखावली. तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया. कोरटकरला वाचवणारे कोण होते याचा शोध घ्यायला हवा. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांसाठी आणखी कठोर शिक्षेची तरतूद करावी, सावंतांची मागणी. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी, तर राज्य सरकारच्या दोन्ही अहवालांमध्ये मंगेशकर रुग्णालयावर ठपका, सूत्रांची माहिती. पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर. नियमावलीचं पालन हॉस्पिटलकडून होत नसल्याचा अहवालात ठपका. गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी रुग्णालयानं वापरला नसल्याचंही समोर. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी पीडित भिसे कुटुंबाची आता अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार. मंगेशकर रुग्णालयाचे सुश्रुत घैसास आणि धनंजय केळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.